उपस्थित होत्या या प्रोग्रामबद्दल माहिती. ओके, मी स्वतःचा परिचय देते. मी मिसेस प्रतिभा मंगेश भाकरे, सहाय्यक कला आयुक्त म्हणून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नागपूर विभागाला एक प्रमुख म्हणून काम करते आहे. या विभागाअंतर्गत एकूण 6 जिल्हे येतात आणि 6 जिल्ह्यांमध्ये हे संपूर्ण कामगारांच्या विकासासाठी काम चालतं, उत्थानासाठी काम चालतं. याच्यामध्ये जे नोंदणीकृत कामगार आहेत त्या कामगारांसाठी वेगवेगळ्या योजना उपक्रम राबविणे, त्याचप्रमाणे आज ज्या पद्धतीने आपण स्पोर्ट्स या ठिकाणी घेतलेले आहेत अशा पद्धतीचे कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा आमचा नेहमी मानस असतो. आणि आज या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट आर्म्स रेसलिंग आणि पॅरा आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप या निमित्ताने आपण या ठिकाणी खेळ स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. ह्या चॅम्पियनशिपमध्ये ज्या पद्धतीने यांनी आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये आम्ही संपूर्ण सपोर्ट या असोसिएशनला केलेला आहे. आणि आर्म रेसलिंग हा जो खेळ आहे हा नॅशनल राष्ट्रीय खेळांमध्ये सूचीमध्ये यावा या दृष्टीने या खेळाला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रभरातून या ठिकाणी प्लेयर आणि खेळाडू आलेले आहेत आणि अतिशय चांगला प्रतिसाद एवढ्या उन्हातही चांगला प्रतिसाद नागपूरमध्ये मिळतो आहे. फार मोठी त्यांचं अचिव्हमेंट आहे, असोसिएशनचं अचिव्हमेंट आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून. आणि विशेष म्हणजे जी मुलं सामान्य आहेत त्याचबरोबर डिसॅबिलिटी, जी मुलं मेंटली डिसेबल आहे, जे त्यानंतर फिजिकली डिसेबल आहे अशी सुद्धा मुलं या ठिकाणी सहभाग घेतात आहे. हे फार मोठं अचिव्हमेंट आहे आणि ही जी असोसिएशन या ठिकाणी काम करत आहे अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. आणि म्हणून सदैव महाराष्ट्र कामगार मंडळाच्या वतीने जेव्हा असे स्पोर्ट्सचे कार्यक्रम होतात आम्ही सदैव त्यांना सहकार्य करत असतो. देशाचा एक मोठा पार्ट ज्याला आपण म्हणतो की देशामध्ये सगळ्यात तरुण देश कुठला असेल तर तो भारत देश आहे. आणि या भारतामधला तरुण फक्त अकॅडमिक नाही, एक व्यवसायामध्ये नाही, उद्योगामध्ये नाही, तर स्पोर्ट्समध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय लेवलला जायला हवा ही आमची इच्छा आहे. आणि ही इच्छा परिपूर्ण करण्याचा जो परिपाठ आहे ही असोसिएशन जी आहे यांच्या माध्यमातून एक चांगला प्रयत्न या ठिकाणी होत आहे. विशेष म्हणजे मी कौतुक करेल आज माननीय देवेंद्र फडणवीस यांचे पीएस म्हणजे कुमार मसराम सर या ठिकाणी आलेले आहेत आणि अतिशय त्यांनी सहकार्य या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यांच्याशी माझं नुकतंच बोलणं झालेलं आहे. त्यांनी बिल्डिंग पाहिल्यानंतर मला हे सांगितलं की मॅडम इथे खूप काम करण्याची गरज आहे. आणि मी त्यांना रिक्वेस्ट पण केली, सर आपल्याकडे जे जिम्नॅस्टिक आहे त्याच्यासाठी आपल्याला आधुनिकीकरण करण्याची गरज आहे, त्याच्यासाठी आपण सहकार्य करावं. त्यांनी अगदी निश्चिंत म्हणजे अगदी दिलखुलासपणे चर्चा केली, सांगितलं की मॅडम तुमचं जे काही रिक्वायरमेंट असेल या ठिकाणी बिल्डिंगच्या संदर्भामध्ये असेल किंवा तुमचे जे उपक्रम चालतात त्या संदर्भात असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कळवा, त्याचा आपण पाठपुरावा घेऊ आणि ते काम करण्याची जबाबदारी माझी राहील. मी थँक्स देईल त्या माध्यमातून, मी थँक्स देईल त्यांना मसराम सरांना, कुमार मसराम सरांना की त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने इतका वेळ या ठिकाणी दिला आणि अतिशय चांगलं सहकार्य त्यांचा लाभलेला आहे. मी पुनश्च एकदा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं त्याचप्रमाणे रेसलिंग ही जी असोसिएशन आहे ज्या माध्यमातून हे सगळ्या स्पर्धा होते त्या संपूर्ण टीमला इथल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देते. आणि आजचा ही जी स्पर्धा तिची उत्कृष्ट आणि हेल्दी वातावरणामध्ये पार पडावी एवढी इच्छा व्यक्त करते. थँक्यू. तर्फे 2 दिवसीय जे मुलांसाठी स्पर्धा राबविण्यात आलेली आहे रेसलिंग, या संदर्भात मुलांना काय सांगू? 37 महाराष्ट्र आर्म रेसलिंग उद्घाटनाप्रसंगी इथे जे उपस्थित झालेले पूर्ण महाराष्ट्रातून आलेले स्टुडंट आहे त्याच्यामध्ये कामगार कल्याण मंडळाच्या मॅडमनी जे तिथे भाषण देताना त्यांना सांगितलं की बा तुम्ही निर्व्यसनी आणि निरोगी राहून इथे तुम्ही ह्या कॉम्पिटिशनला आले ही खूप मोठी बाब आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग तर जोपर्यंत आपण निर्व्यसनी आणि निरोगी नसणार तोपर्यंत तुम्ही कुठल्याच चॅम्पियनशिपला कुठल्याच कॉम्पिटिशनला तुम्ही उपस्थित राहू शकत नाही किंवा स्वतःला स्ट्रॉंग नाही बनवू शकत. तर हे एक खूप मोठी बाब आहे. दुसरं की कामगार कल्याण मंडळाच्या भाकरे मॅडमनी इथे हा हॉल सोयीसुविधा व्यवस्थितपणे उपलब्ध करून दिल्या आणि त्यांनी चर्चेच्या दरम्यान सांगितलं पण की इथे कुठल्या प्रकारे काय काय आपण करू शकतो आणि कशा प्रकारे. मी त्यांना पूर्णपणे हमी दिलेली आहे की तुम्ही फक्त जेवढं होऊ शकते तेवढं तुम्ही पत्र तयार करून CM सरांपर्यंत आपण त्यांना देऊ आणि लवकरात लवकर इथे मुलांना कशी सोयीसुविधा होऊ शकते त्याची पूर्ण प्रयत्न करू आणि ह्या कामगार कल्याण मंडळाच्या हॉलला आपण व्यवस्थित करू है ना. आणि 37 महाराष्ट्र ॲमेच्युअर आर्म रेसलिंग टुर्नामेंटला उद्घाटन झालं. त्यांना सगळे आलेल्या महाराष्ट्रातनं पूर्ण स्टुडंटला मी शुभेच्छा देतो आणि त्यांना एकच मी सांगतो की कुठल्याही क्लबमध्ये आर्म रेसलिंग न करता अशा चॅम्पियनशिपमध्ये यावं आणि जे मुलं इकडून जिंकून जात आहे आणि गुजरातमध्ये त्यांचं गांधीनगरला जे नॅशनल होत आहे त्याच्यासाठी मी त्यांना पुन्हा शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. मी डॉक्टर निशांत नारनवरे, संचालक सेंट्रल प्रोव्हिन्शियल स्कूल. आज महाराष्ट्र आर्म रेसलिंग असोसिएशनच्या माध्यमातून 37वी
राज्यस्तरीय स्पर्धा जी आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातनं अतिशय मोठ्या प्रमाणात येथे खेळाडू सहभागी होण्यासाठी आलेले आहेत आणि त्या संपूर्ण खेळाडूंना माझ्यातर्फे शुभेच्छा आणि हे जे आयोजन इतक्या चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्याबद्दल आयोजकांचे खूप खूप आभार. मी डॉक्टर श्रीकांत वरणकर, महासचिव महाराष्ट्र आर्म रेसलिंग असोसिएशन. 37वी राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य स्टेट आर्म रेसलिंग प्रतियोगिता व पॅरा आर्म रेसलिंग प्रतियोगिता आयोजन आज स्थानिक महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ येथे करण्यात येत आहे. या 3 दिवसीय स्पर्धा होत्या. स्पर्धेच्या खेळाडूंचे आगमन कालपासून झाले. यांची राहण्याची व्यवस्था आमदार निवास येथे करण्यात आली व स्पर्धा जी आहे ती महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ इथे करण्यात आलेली आहे. यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 500 खेळाडू इथे स्पर्धेसाठी सहभागी झालेले आहे. आज फक्त सब ज्युनियर, ज्युनियर आणि पॅरा व वुमेन्स या कॅटेगरीच्या स्पर्धा होणार आहे. तेवढेच खेळाडू इथे आलेले आहे. बाकी इतर खेळाडू सगळे आमदार निवासमध्ये आलेले आहे. यूथ आणि सिनियर, लेफ्ट आणि राईटच्या ज्या स्पर्धा आहेत त्या उद्याला होणार आहेत. सगळे खेळाडू उद्या येणार आहे. अशी भव्य दिव्य स्पर्धा आज या प्रांगणात होत आहे. कामगार कल्याणचे सहायुक्त सन्मान्य भाकरे मॅडम, कुमार मसराम सर जे संघटनेचे आशयदाते आहे आणि डॉक्टर नारनवरे सर, संघटनेचे कार्याध्यक्ष प्रमोद वालमांडे सर, पंकज कुंडे सर, सचिन मारणे सर यांनी सगळ्यांनी खूप सहकार्य केल्यावर या उत्कृष्ट अशा स्पर्धा या इथे होत आहे. या 2 दिवसीय स्पर्धा होणार आहे. उद्याला अजून उत्कृष्ट सामना होणार आहे आणि महाराष्ट्र आर्म रेसलिंग असोसिएशन व प्रो पंच लीगचे को फाउंडर बॉलिवूड ॲक्टर्स प्रीती झांगाणी उद्याला क्लोजिंगसाठी इथे येणार आहे. या प्रोग्रामचे समापन त्यांच्या हस्ते उद्याला होणार आहे. उद्या संध्याकाळी 6 वाजता इथे क्लोजिंग या स्पर्धेचं होणार आहे. नाही, हे खेळाडू इथे आलेले आहे. जवळपास महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यातून खेळाडू इथे आज स्पर्धेसाठी आलेले आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यातून खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक, महिला व पुरुष अशा प्रकारच्या सगळ्या स्पर्धा इथे आहेत. सब ज्युनियर, ज्युनियर, सिनियर, यूथ आणि पॅरा, मास्टर्स अशा सगळ्या प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन इथे करण्यात आलेले आहे. व नॅशनल इथे नॅशनल होणार आहे गांधीनगरला. त्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे. प्राइस डिस्ट्रीब्युशन वगैरे कधी उद्या होणार आहे आणि प्राइस- प्रथम प्राइस वगैरे काय प्राईज डिस्ट्रीब्युशन उद्या होणार आहे. आम्ही कॅश अवॉर्ड जो आहे ह्या ज्या अधिकृत राष्ट्रीय स्पर्धा, राज्यस्तरीय स्पर्धा याच्यामध्ये देत नाही. ज्या प्रोफेशनल लेवलच्या ज्या स्पर्धा आहे किंवा ओपन प्रकारच्या ज्या स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये कॅश प्राईज देतो. इथे आम्ही मेडल, सर्टिफिकेट्स, ट्रॉफी, मेमेंटो या प्रकारच्या सगळ्या गोष्टी आम्ही देतो.